नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका. माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. Standard 10 Subject Science and Technology Chapter 1st Heredity and Evolution Part 6 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील पहिले प्रकरण हेरिडिटी अँड इव्होल्यूशन याच्या 6व्या म्हणजेच अंतिम भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. ह्यूमन इव्होल्यूशन म्हणजे मानवी उत्क्रांती. या चित्रामध्ये आपणाला मानवाची उत्क्रांती कशा पद्धतीने झालेली आहे किंवा त्याच्या उत्क्रांतीचे विविध टप्पे आपणाला इथे पाहायला मिळतात. ह्यूमन इव्होल्यूशन. इन धिस इव्होल्यूशन, origin of human evolution can be shown as per the picture. Last dinosaurs disappeared approximately 7 crore years ago. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेल्या जैवविविधतेची जडगडण झालेली आपणास पाहावयास मिळते. यातील मानव वंशाची सुरुवात वरील चित्रामध्ये आपण पाहिलेली आहे. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले असे आपण म्हणू शकतो. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाले असावेत असे आपण म्हणू शकतो. टेल्स ऑफ these monkey-like animals of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडासारख्या प्राण्याच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूंचा आकार मोठा होऊन त्यांचा पूर्ण विकास झालेला आहे. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एप सारखे प्राणी तयार झाले. Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. या ठिकाणी उरलेले हे एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांजी व गोरिला उदयास आले. रिमेनिंग एप लाइक एनिमल्स स्टेड इन आफ्रिका and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. Evolution of some of the 2 crore years old species of apes seems to be occurred in different way. They had to use their hands more for eating food and other work. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेने झाल्याचे दिसून येते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांच्या हातांचा अधिक वापर करावा लागे. Those apes started to live on land as the forests started to decline due to dry environment. Their lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture in grassland and thereby their hands becomes available for use anytime. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे
जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली म्हणजे जमिनीवर आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. These first human-like animals with respect posture which were using their hands have evolved about 2 crore years ago. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात आले असे म्हणता येईल. First record of human-like animal is with us in the form of Ramapithecus ape from East Africa. मानव सदृश प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस या एपची. Afterwards, this ape grown up in a size and become more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. या ठिकाणी पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. डेव्हलपमेंट ऑफ ह्यूमन ब्रेन. In this picture, we see that how the development of brain takes place. In the first time, the size of the brain is a very small. After that, it becomes larger and larger, and at last time it becomes a well developed. म्हणजे चित्रामध्ये आपणाला या ह्यूमनच्या ब्रेनचा विकास कसा झाला ते पाहावयास मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये ब्रेनची साईज बघितला तर ती लहान असणार आहे. जसजसा काळ लोटत गेला त्याच पद्धतीने त्या ब्रेनमध्ये विकास होत गेला आणि त्याचा आकार सुद्धा वाढत गेला. The morphology of these human-like animals started to appear like to be the member of the genus Homo about 20 lakh years ago, and thus skilled human developed. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानव सदृश प्राण्याची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. About 50 lakh years ago, human walking with erect posture was evolved. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. It may have existed in China and Indonesia of Asian contents. या ठिकाणी आशिया खंडात चीन आणि इंडोनेशिया पर्यंत यांचा वावर असलेला आपणास पाहावयास मिळतो. Evolution of upright man continued in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या मानवाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली. त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. And brains of 50,000 years old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as a member of the class wise man, that is a Homo sapien. म्हणजे सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजेच होमोसेपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य तयार झाला होता. Neanderthal man can be considered as the first example of wise man. The Cro-Magnon man evolved about
50,000 years ago, and afterwards this evolution had been faster than the earlier. निअँडरथल मानव हा बुद्धिमान मानव समजला जातो. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूप झपाट्याने होत राहिली. About 10,000 years ago, wise men started to practice the agriculture. It started to rear the cattle herds and established cities. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती निर्माण केल्या आणि मग संस्कृतीचा विकास झाला. दॅट इज कल्चरल डेव्हलपमेंट took place. Art of writing was invented about 5,000 years ago, and thus the history had been started. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाला सुरुवात झाली. Modern science emerged about 400 years ago, and industrial society was established about 200 years ago, and now we have reached at this stage, and still we are searching the details of the roots of human ancestry. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत, तरी अजून मानववंशाच्या मुळाचा तपशिलांचा शोध घेणे सुरूच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या 10वीच्या पहिल्या प्रकरणातील सर्वच माहिती पाहिलेली आहे.